नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आशुतोष ठाकरे यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपल्या आयुष्यात ना काही शब्द असे असतात की जे आपल्याला हवेसे वाटत असतात. त्यातलाच काही शब्द ज्याच्यापासून एक छान वाक्य तयार होतं आणि ते वाक्य म्हणजे मी आहे ना तुझ्याबरोबर. या साध्या वाक्यात किती मोठी ताकद दडलेली आहे याची जाणीव खरंच आपल्याला नेहमी असते का? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की मी तुझ्याबरोबर आहे, तेव्हा त्या शब्दांमध्ये एक अनोखी ऊब दडलेली असते. जणू काही आपल्या एकटेपणाच्या अंधारात कुणीतरी दिवा लावल्यासारखं वाटतं ना. त्या क्षणी आपल्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं होतं. आठवतंय का पहिलं पाऊल टाकताना आईनं धरलेला हात, किंवा शाळेत पहिल्यांदा जाताना वडिलांनी दिलेली साथ, त्या क्षणी त्यांनी सांगितलेले शब्द मी आहे तुझ्याबरोबर. या शब्दांनी किती धीर आला होता आपल्याला. आपल्या भीतीवर, अनिश्चिततेवर एक आश्वासक मलमपट्टी लावलेली होती. आज खरं तर जगात इतकी प्रगती झालेली असली तरी माणसाची ही मूलभूत गरज काही बदललेली नाही. उलट या धावपळीच्या जगात खरं तर ती जास्त तीव्र झाली आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांनी आपल्याला जोडलेलं असलं ना तरीसुद्धा खऱ्या अर्थानं आपण एकमेकांपासून दूर जातो. त्यामुळंच आज मी आहे ना तुझ्याबरोबर या शब्दांची जास्त गरज भासते. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत. आपल्या समस्या, आपले प्रश्न, आपल्या भावना कुणालाच समजत नाही. पण अशा वेळी जर नुसतं कुणी साधं विचारलं ना, काय झालं, किंवा म्हटलं काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर, तर मग आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. हे शब्द म्हणजे एक आश्वासन असतं, एक वचन असतं की तू एकटा नाहीस किंवा एकटी नाहीस. तुझ्या आनंदात, दुःखात, यशात, अपयशात तुझ्याबरोबर आहोत आम्ही. या शब्दांमध्ये एक अदृश्य शक्ती असते जी आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. म्हणून या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर थांबा, विचार करा. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना म्हणा काळजी करू नका, मी आहे ना तुमच्याबरोबर. कदाचित त्यांनाही तेच ऐकायचं असेल आणि तेच शब्द जणू काही त्यांच्या आयुष्यात एक नवीन वाट त्यांना दाखवू शकणार असतील. म्हणूनच आपण हे नेहमी लक्षात ठेवायला हवं मंडळी. प्रत्येक माणसाला, अगदी प्रत्येक माणसाला कुणाच्या ना कुणाच्या साथीची गरज असते आणि कधीकधी ती साथ देण्यासाठी फक्त एवढंच म्हणावं लागतं की काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.